नमस्कार मित्रांनो, बेंद्री तालुका तासगाव जिल्हा सांगली या गावामधल्या एका बळीराजाच्या शेतामध्ये मी आहे। या ठिकाणी ऊस भरणीचं काम त्यांचं चालू आहे। पावसाळ्याचा मोसम आहे या ठिकाणी आणि या पावसाळ्याच्या मोसममध्ये इथं ऊस भरणीची कामं चालू आहेत। ही जी व्यक्ती आहे ट्रॅक्टर चालक शिवप्रसाद हरिदास कांबळे बेंद्री गावचे रहिवासी आहे। बळीराजाच्या सेवेसाठी या ठिकाणी तत्पर ही व्यक्ती हजर असते। आज या ठिकाणी ऊस भरणीचं काम इतकं सुंदर चालू आहे आणि याबरोबरच आपली स्वतःची 4 एकर शेती सांभाळून या ठिकाणी शेतीपूरक रासायनिक खतांच्या विक्रीचं तणनाशक विक्रीचं काम गावातल्या गावात आसपासचे 4 खेड्यातले सुद्धा लोक या दुकानामध्ये येतात। कारण यांच्या दुकानाशिवाय गाव आडवणी असल्यामुळं एकतर तासगावला आणि सांगलीला जावं लागतं, दूरवरचा प्रवास करावा लागतो। ही सुद्धा सेवा या ठिकाणी केली जाते। या ठिकाणी एखाद्या बळीराजानं सांगितलं, आज आम्हाला तुमची गरज आहे, ऊस भरणी घात आलेली आहे, जिथल्या तिथं काम सोडतात आणि या बळीराजाच्या सेवेसाठी ही व्यक्ती तत्पर हजर असते। पहा, या ठिकाणी पावसाळी वातावरण आहे। याशिवाय कोंबडी खत हैदराबादहून आणलं जातं। ही व्यक्तीच्या ठिकाणी इथल्या बळीराजाला हे कोंबडी खत पुरवते। या शेतीला सुद्धा अर्धा एकर ऊस आहे, 25 पोती त्यांच्यामार्फतच या ठिकाणी कोंबडी खत टाकलेलं आहे। उबदार आहे, रासायनिक खतांचा वापर कमी केला तरी चालतोय असा सल्ला त्यांचा आहे। त्यामुळे अशा या महान व्यक्तीसाठी म्हणा आणि बळीराजाच्या तत्पर सेवेसाठी सतत हजर असणाऱ्या या व्यक्तीसाठी खरोखर लाखो लाईक्स देणं गरजेचं आहे। या व्यक्तीला त्याशिवाय प्रोत्साहन मिळणार नाही। अनेक बळीराजांचा या भागातल्या सेवेकरी म्हणलं तरी चालतं। या पहा किती सुंदर या ठिकाणी ऊस भरणीचं काम चालू आहे। ऊस भरणी केलेल्या या सऱ्या पहा, तणांचा अक्षरशः बुक्का झालेला आहे। अतिशय खोल अशा पद्धतीचं या ठिकाणी खोदकाम सरीचं काम केलं जातं। हे तण आहेत बघा, या ऊसातले तण अक्षरशः या ठिकाणी बुक्का त्या तणांचं झालेलं आहे। प्रामाणिकपणे काम करायचं, फसवं काम अजिबात यांच्या हातून जमणार नाही। हे पहा, हे कोंबडी खत आहे, अर्धा एकर आहे, 25 पोती टाकलेलं आहे आणि रासायनिक खतांचा वापर काय करावाच लागत नाही। हे खत उबदार आहे, पोषक आहे, हे खोडवं चांगलं आलेलं आहे। हा आसपासचा परिसर पावसाळी वातावरण आहे। अशा व्यक्तींच्यासाठी लाखो लाईक्स देऊन प्रोत्साहन देऊया। धन्यवाद।